नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी अपडेट अखेर आलेली आहे. शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी योजनेचे जे हप्ता असणार आहे 2,000 रुपये, नमो शेतकरीचा 8व्या हप्त्याचं जे वाटप आहे 2,000 रुपयांचं, ते डायरेक्ट आता तारीख जाहीर झालेली आहे आणि अखेर घोषणा झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे नक्की कधी जमा होणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण शेतकऱ्यांना आता पैसे पडण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे आणि नमो शेतकरी प्लस PM किसान योजनेचे सुद्धा पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत. तीच अपडेट आपण आता पुढे पाहणार आहोत आणि सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण सर्वांच्या अगोदर आपण ही माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. कारण इलेक्शनच्या अगोदर आता आचारसंहिता, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आता हे पैसे वाटप करायचं आहे. त्यामुळे आता शासनानं मोठा सर्वात निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे नक्की कधी जमा केले जाणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना 2,000 रुपये भेटणार आहेत की 4,000 रुपये भेटणार आहेत, त्याविषयी सुद्धा अपडेट आपण जाणून घेणार आहोत. काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, काही शेतकरी वगळले आहेत का, ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि काही शेतकऱ्यांना मात्र KYC करावी लागत आहे, काहींना फार्मर IDचं काही काम करावं लागत आहे. सर्व काही डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि नमो शेतकरीची जी 8व्या हप्त्याची मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे. त्यामुळे 8व्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर झाली आणि मोठी खुशखबर शेतकऱ्यांना अखेर देण्यात आलेली आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यात DBTच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केला जाणार आहे. आणि ते नक्की कधी होणार आहेत, कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत, तुम्हाला नक्की 2,000 रुपये येणार आहेत की 4,000 रुपये येणार आहेत, ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. PM किसान आणि नमो शेतकरी दोनही हप्ते तुम्हाला सोबत भेटणार आहेत का, ते सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे जाणून घेणार आहोत. नमो शेतकरी योजनेचा तर मार्ग मोकळा झाला, परंतु PM किसान योजनेचा सुद्धा हप्ता तुम्हाला कधी जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम पैसे पडणार आहेत, काय केल्यानंतर पडणार आहेत, काही कारणं आहेत, काही शेतकऱ्यांना काही पैसे पडत नाही आहेत, त्यांना सुद्धा आपण सांगणार आहोत तुम्हाला काय केल्यानंतर पैसे पडणार आहेत. सर्व डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता नमो शेतकरीचा 8वा हप्ता तर तुम्हाला भेटणारच आहे, PM किसानचा 22वा हप्ता सुद्धा तुम्हाला भेटणार आहे, काळजी करण्याची गरज नाही. आपण संपूर्ण अपडेट पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईप सुद्धा करू शकतात. चला तर जाणून घेणार आहोत. नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याची जी तारीख आहे ती जाहीर झालेली आहे, त्याची तारीख आपण पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं आहे, कारण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे काय करायचंय, काय केल्यानंतर कोणते जिल्हे असणार आहेत, आचारसंहिता कोणत्या जिल्ह्यात लागणार आहे, त्या अगोदर आपल्या जिल्ह्याला पैसे पडणार आहेत का, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आता महत्त्वाचं आपण पाहणार आहोत. हप्त्याची तारीख तर जाहीर करण्यात आली, परंतु वितरण कधी केलं जाणार आहे, तारीख जाहीर झाली, पण वितरण कोणत्या तारखेला होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे, काही शेतकरी यातून वगळले गेले आहेत का, तर ते कोणते शेतकरी असणार आहेत जे वगळले गेले, आणि सर्व शेतकऱ्यांना राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांना हे पैसे वितरण नक्की कोणत्या तारखेला केलं जाणार आहे, ती तारीख सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. परंतु तारीख जाहीर झाली, शासनानं मोठी अपडेट अखेर शेतकऱ्यांना दिलेली आहे. शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आणि त्याचा GR सुद्धा प्रसिद्ध लवकरच होणार आहे. त्यामुळे त्याची निधीची तरतूद किती केलेली आहे, निधी तरतूद करण्यात आला आहे का, शासन निर्णय प्रसिद्ध GR कधी येणार आहे, आणि सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला आपण इथून पुढेही घेऊन येतच असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करत जा. चला तर हप्ता तारीख अखेर जाहीर झाली, परंतु वितरण कधी होणार आहे ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे काय घेण्यात आलेला आहे शासन निर्णय, शासनाच्या माध्यमातून कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामध्ये नक्की उल्लेख काय आहे, शेतकऱ्यांना हे पैसे वितरणाविषयी काय महत्त्वाची अपडेट शासनाने दिलेली आहे, आणि ते पैसे वितरण नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कधी केलं जाणार आहे. नमोचा 8वा हप्ता आणि PM किसानचा 22वा हप्ता असे दोनही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत का, दोन हप्ते सोबत हे
कधी पडणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जानेवारी महिन्यात तुम्हाला हे 4,000 रुपये 100% पडणार, परंतु ते कधी पडणार आहेत ते तितकंच महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचा निर्णय जो घेण्यात आला, केंद्र शासनातर्फे सुद्धा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून आता शेतकऱ्यांना पैसे वितरण करणार आहेत. कारण आतापर्यंत पीक विम्याचे पैसे बाकी होते, नुकसान भरपाईचे काही पैसे बाकी होते, आणि आता शेतकऱ्यांना महत्त्वाचं म्हणजे केंद्र आणि राज्य मिळून हे पैसे कधी वितरित करणार आहे, निधीची तरतूद करण्यात आलेली आहे का, कोणत्या दिवशी वाटप होणार आहे आणि या शेतकऱ्यांना वाटप होणार आहे. काही शेतकरी जे असणार आहेत ते यातून वगळले सुद्धा जाऊ शकतात, परंतु जे पात्र शेतकरी असणार आहे, ज्यांचं सर्व काही क्लिअर असणार आहे, त्यांना मात्र हे वितरण होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची डेट, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी वितरण होणार आहे त्याच दिवशीची तीच तारीख आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि शासनाचा निर्णय झालेला आहे या दिवशी पैसे वितरण करण्याचा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे निधीची तरतूद. केंद्राची काही अडचण नाही आहे, परंतु राज्यानं यासाठी निधीची तरतूद करणं गरजेचं आहे. आणि ती तरतूद करण्यात आलेली आहे का, ती तरतूद सुद्धा राज्यानं केलेली आहे. शासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आणि शासनानं निधीची तरतूद करून ठेवली आणि त्यासाठी आता GR प्रसिद्ध करणं कामकाज चालू आहे. या दिवशी वाटप होणार आहे, त्याची डेट आपण सांगणार आहोत. जानेवारी महिन्यातच पैसे पडणार आहेत, परंतु कधी पडणार आहेत ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या शेतकऱ्यांना म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत, काही शेतकरी यातून वगळले गेलेले आहेत का, किंवा काही शेतकऱ्यांना हे पैसे पडणार नाहीत का, हे सुद्धा सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना हे पैसे येण्यासाठी काय करावं लागणार आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण जाणून घेणार आहोत 2,000 रुपये. हे 2,000 रुपये आणि हे 2,000 रुपये 4,000 रुपये नमो शेतकरी आणि PM किसान या दोन योजनेचे जे पैसे असणार आहेत 4,000 रुपये. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता, असे दोनही हप्ते मिळून तुम्हाला डायरेक्ट 4,000 रुपये तुम्हाला टाकले जाणार आहेत. त्यामुळे 4,000 रुपये आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, काय काम करावे लागणार आहे, कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत, सर्व काही डिटेल माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे हेच शेतकरी पात्र असणार आहेत आणि अपात्र कोण असणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. कोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि कोणते अपात्र असणार आहेत. कारण हेच शेतकरी पात्र म्हणजे कोणते, ज्यांनी सर्व क्लिअर केलेलं आहे. आपण पुढे सांगणार आहोत ज्यांनी कोणकोणत्या बाबीचं उल्लंघन केलेलं नाही आणि त्यांनी सर्व काही क्लिअर आतापर्यंत करून घेतलेलं आहे. आपण सांगितल्याप्रमाणे ज्यांनी सर्व क्लिअर केलेलं असेल त्यांना मात्र हे पैसे वितरणास कोणतीही अडथळा, कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे हे शेतकरी पात्र असतील. कोणते तर आपण सांगितलेल्या ज्या अटी ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण केल्या असतील ते शेतकरी पात्र असणार आहेत. काही अपात्र शेतकरी सुद्धा असणार आहेत. कोणते शेतकरी असणार आहेत अपात्र ते सुद्धा जाणून घेणार आहोत. आणि काही जे पात्र शेतकरी असणार आहेत त्यांना आता 4,000 रुपये कोणत्या दिवशी पडणार आहेत या जिल्ह्याची यादी सुद्धा आपण सांगणार आहोत. कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडणार त्याच्या अगोदर आपण डेट सुद्धा सांगणार आहोत. याच तारखेला पैसे पडणार आहेत. त्यामुळे तारीख जी जाहीर झालेली आहे ती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याच तारखेला हे पैसे वितरण केलं जाणार आहे. त्यामुळे जी तारीख आलेली आहे ते पात्र शेतकरी असणार आहेत. त्यांना काय करावं लागणार आहे, पैसे येण्यासाठी काय करावं लागणार आहे ते सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. पैसे येण्यासाठी काय करायचं आहे, काय केल्यानंतर तुमच्या खात्यात हे नमो शेतकरी योजनेचे पैसे पडणार आहेत. शासनानं निर्णय प्रसिद्ध करण्यात येणार आहे, परंतु त्यासाठी एक महत्त्वाची अट सुद्धा तुमच्यासाठी ठेवण्यात आलेली आहे. ज्यांची KYC झालेली नसेल त्यांनी KYC करून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही KYC केली नसेल तर KYC करून घ्या, तरच पैसे पडणार आहेत. आणि अन्य 2-3 अटी सुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्हाला कधी कधी कराव्या लागतात. त्यामुळे ते सुद्धा अटी आपण पुढे आता जाणून घेणार आहोत. कोणत्या ज्या अटी असणार आहेत, कोणते जिल्हे असणार आहेत आणि तारीख किती असणार आहे. तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. नमो शेतकरीचे 2,000 आणि PM किसानचे 2,000 असे 4,000 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर मात्र हे काम करणं गरजेचं आहे. पहिलं करायचं आधार सीडिंग.
आधार सीडिंग करायची, दुसरं करायचं आहे लँड सीडिंग आणि तिसरं करायचं आहे फार्मर आय डी कार्ड. आधार सीडिंग जर तुम्ही केलेली नसेल तर आधार सीडिंग करा, कारण आधार सीडिंगच्या बेसवरच तुम्हाला पैसे वितरण केलं जात असतं. DBTच्या माध्यमातून जे पैसे वितरण केले जात असतात त्यासाठी आधार सीडिंग तितकंच महत्त्वाचं असतं. आणि लँड सीडिंग जर केली नसेल, जर तुमचा नवीन व्यवहार झाला असेल जमिनीचा, तुमच्या नावावर पहिली जमीन नसेल, तुम्ही नमो शेतकरी PM किसानचा जर लाभ घेत नसाल, तर मात्र तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर लँड सीडिंग सुद्धा करणं गरजेचं असतं. आणि फार्मर आय डी कार्ड सुद्धा काढून घेणं गरजेचं असतं. तो काढताना मात्र व्यवस्थित काढा, चुकी होऊ देऊ नका, कारण तुम्हाला डायरेक्ट ते चुकी सुधारण्यासाठी आयुक्तांपर्यंत सुद्धा जावं लागू शकतं. त्यामुळे ती चूक न करता तो फार्मर आय डी कार्ड काढणं गरजेचं आहे. तुम्हाला नमो शेतकरी आणि PM किसानचे हे 3 काम जर तुम्ही केले तर या जिल्ह्यात पैसे सर्वप्रथम टाकले जाणार आहेत. ते जिल्हे आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्ही इतक्या वेळ जो व्हिडिओ पाहत आहात त्यासाठी महत्त्वाची अपडेट आपण तुम्हाला सांगणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला हे पैसे वितरण कोणत्या तारखेला होणार आहे, किती तारीख असणार आहे, त्या तारखेला तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे पडणार आहेत. ती तारीख असणार आहे मित्रांनो 26 जानेवारी. 26 जानेवारीला तुम्हाला हे पैसे टाकले जाणार आहेत, कारण 26 जानेवारीच्या निमित्ताने हे तुमच्या खात्यात पैसे वितरण होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, कारण त्या दिवशी राज्य आणि केंद्र मिळून शासन हे तुम्हाला मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे आणि त्या दृष्टीनेच आता पावले उचलली जात आहेत. सर्वप्रथम या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत. कोणते जिल्हे असणार आहेत ते आता जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, 20 जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे. 20 जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यांना आचारसंहिता लागणार नाही अशा जिल्ह्यांना आता पैसे टाकले जाणार आहेत. आणि ज्या जिल्ह्यात आचारसंहिता असेल त्या सुद्धा जिल्ह्यांना पैसे पडतील. परंतु ज्यांचे मागं पुढं इलेक्शन टप्पे असतील, त्यांना काही अडचणी असतील, त्यामध्ये कमी जास्तपणा होणार आहे. त्यामुळे 20 जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे. पहिला जिल्हा असणार आहे पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, ठाणे जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा. इकडे कोल्हापूर आहे, रायगड आहे, अहमदनगर आहे, इकडे रत्नागिरी आणि औरंगाबाद, बीड, जालना, अकोला, अमरावती, वर्धा, इकडे हिंगोली आहे, नांदेड आहे, गडचिरोली आहे आणि इकडे यवतमाळ आहे, वाशिम आहे, बुलढाणा आहे, धुळे आहे. या जिल्ह्यांमध्ये आता पैसे वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या खात्यात आता पैसे पडणार आहेत. 4,000 रुपयांचं थेट वितरण तुमच्या खात्यात केलं जाणार आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची अपडेट आपल्या चॅनलला तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो. सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिलेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.